ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। ओम चंद्रार्धविलोचनं स्मितमुखं पद्मद्वयं प्रस्थितं मुद्रापाशमृगाक्षसत्रविलसत् पाणिं हिमांशु प्रभुं कोटिन्दुप्रगलत्सुधाप्रदतनं हारादिभूषोज्ज्वलं कान्तं विश्वविमोहनं पशुपतिं गुरुब्रह्मजयं भावयेत्। ध्यायन्नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गं परशुमृगवरा भीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तं स्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्यं वसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रम् आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरः प्राणः शरीरं गृहं पूजा ते विषयोपभोगरचना निद्रां समाधिस्थितिः सञ्चार पदयोः प्रदक्षिणविधिः स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनम्। यस्याङ्के च विभाति भूधरसुतां देवापगामस्तके भाले बालविधुर्गणे जगरं यस्योरसी व्यानरं सोऽयं भूतिविभूषणः सुरवरः सर्वाधिपः सर्वदा शर्वः सर्वगतिः शिवः शशिनिवः श्रीशङ्करः पातु माम्। सानन्दमानन्दवने वसन्तम् आनन्दकन्दं मृतपापवृन्दं वाराणसीनाथं ममनाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये। अवन्तिकायां विहितावतारं मुक्तिः प्रदानाय च सज्जनानाम् अकालमृत्योः परिरक्षणार्थं वन्दे महाकाल महासुरेशं वन्दे महाकाल महासुरेशम्। ओम तत्सत। आइए पुनश्च एक बार परम पावनी आनंददायिनी क्लेशहारिणी भक्ति मुक्ति शक्ति प्रदायिनी श्रीमद शिव महापुराण कथा मोठ्या आनंदाने आपण श्रवण करूया। प्रथम ज्योतिर्लिंग सोमनाथ, द्वितीय ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन आणि तृतीय ज्योतिर्लिंग सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जयिन्यां महाकाल ओंकारममलेश्वरम्। तृतीय ज्योतिर्लिंग जे आहे त्या ज्योतिर्लिंगाला म्हणतात महाकाल।
मध्य प्रदेशामध्ये क्षिप्रा नदीच्या काठावर उज्जैन नगरीमध्ये भगवान महाकाल विराजमान आहे आणि या उज्जैन नगराची स्थापना स्वयं ब्रह्मदेवाने केलेली आहे. कोण? स्वयं ब्रह्मदेवाने. तर अशा प्रकारे हे बड़े प्यारी आनंददायी कथा आहे. उज्जैन नगरीमध्ये एक वेदप्रिय नावाचा ब्राह्मण राहत होता. वेदप्रिय. त्या ब्राह्मणाचं नाव वेदप्रिय होतं आणि तो पार्थिव शिवलिंगाची पूजा करायचा. आणि त्या ब्राह्मणाला 4 मुलं होती. देवप्रिय, प्रियमेधा, सुकृत, सुव्रत. आणि मोठ्या आनंदाने तो भगवंताची भक्ती करायचा. पण जर कोणी भगवंताची भक्ती करायला लागलं की काही ना काही राक्षस प्रवृत्ती असतातच. तर त्या ठिकाणी एक दूषण नावाचा असुर होता. राक्षस लोक काही आकाशातून टपकत नसतात. त्या समाजामध्ये जर एखादा कोणी शक्ती संपन्न व्यक्ती असला आणि जर त्याला जर असं वाटतंय की माझ्यासारखा कोणी मोठा नाहीये आणि तो व्यक्ती दुसऱ्यांशी विनाकारण द्वेष करायला लागतो. हे राक्षस पहिले पण होते, आता पण आहे आणि नंतर पण राहणार. आता भी आतंकवाद्याच्या रूपाने राक्षस आहेतच की नाही. विनाकारण दुसऱ्यांना त्रास देणारे हे सर्वदा असतातच. तर हा जो ब्राह्मण आहे वेदप्रिय, वेद ज्याला प्रिय आहे तो वेदप्रिय ब्राह्मण. तर या लोकांशी तो खूप विनाकारण द्वेष करायचा. गायींना मारायचा, ब्राह्मणांना मारायचा, जे नाही ते तो पाप करायचा. आणि हे जे ऋषीमुनी होते हे मात्र भगवंताची तपस्यामध्ये लीन राहायचे. यांना काही दुसऱ्याशी घेणं देणं नसतं. आपलं भजन भलं आणि आपण भलं. आज मी तसंच आहे. काही लोक आहेत भजनानंदी. ते भजनानंदामध्ये मस्त असतात. पण त्याचे सुद्धा विनाकारण दुश्मन तयार होतातच. तसं एक दिवस तो वेदप्रिय ब्राह्मण ज्यावेळेस पार्थिव लिंगांची पूजा करतो, स्वयं शिवलिंग निर्माण करतो आणि त्याची पूजा करतो, तर हा जो दूषण नावाचा राक्षस आहे हा त्या ऋषीशी छेडछाड करण्याकरता येतो. पार्थिव पूजा पण नष्ट करतो आणि या ब्राह्मणाला ज्यावेळेस मारण्याचा प्रयत्न करतो तर म्हणतात त्याच ठिकाणी त्या पिंडीतून भगवान महाकाल प्रगट होतात. भगवान शिव प्रगट झाले. बोले महाकालेश्वर भगवान की जय. भगवंतावर ज्याची दृढ निष्ठा आहे, संपूर्ण विश्वास आहे देवावर ज्याचा, भगवंत त्याची रक्षा करण्याकरता सदैव तत्पर असतात. आणि भगवंताने त्या राक्षसाचा संहार केला. तो मरण पावला.
आणि तो ब्राह्मण म्हणतो की देवा, आपण या ठिकाणी ज्योतिर्लिंगाच्या रूपाने विराजमान व्हा. मग तेच महाकाल ज्योतिर्लिंग आज पण उज्जैनमध्ये आहे. बोले श्री महाकालेश्वर भगवान की जय. महाकाल. दुसरी कथा असं सांगतात, ते बंद ठेवलेले त्या गावात मृत्यू झालेली आहे ना, त्याच्यामुळे बंद ठेवले म्हणते. हा, उद्या करू सुरू. उज्जैन नगरीमध्ये एक राजा चंद्रसेन होते. चंद्रसेन. आणि तो पण भगवान शंकराचा खूप चांगला भक्त. एक दिवस भगवान शंकराचा पार्षद आहे मणिभद्र, आणि त्या मणिभद्राने प्रसन्न होऊन चंद्रसेनाला एक चिंतामणी दिला. चिंतामणी. आणि चिंतामणीची विशेषता ही असते की ज्याच्याजवळ हा चिंतामणी आहे त्याच्याजवळ कोण्याच प्रकारची चिंता राहत नाही. तो चिंतामुक्त होऊन जातो. म्हणजे जे मनात इच्छा होत आहे ती इच्छा त्यांची पूर्ण होत आहे. सांसारिक इच्छा पूर्ण होतात, म्हणून त्याला काय म्हणतात? चिंतामणी. पहिले हे चिंतामणी आधी जे दगड असायचे ते उपलब्ध असायचे भारतामध्ये सुद्धा. आता कलियुगाच्या प्रभावाने ते चिंतामणी नावाचे दगड आहेत ते सुद्धा स्वर्गाला निघून गेले. पहिले कल्पतरूचे झाड असायचे. नातरी कल्पतरू तळवटी जोकोनी बैसला काय उणे त्याला सांगा जोडी. ज्ञानवारायांनी सुद्धा कल्पतरूचं वर्णन केलेलं आहे. एवढंच नव्हे, भागवतामध्ये सुद्धा कल्पतरूचं वर्णन आहे. निगम कल्पतरोर गलितम फलम शुकमुखादमृतद्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहुरसिका भुवि भावुका. कल्पतरू आणि चिंतामणी हे अशा वस्तू आहेत की ह्या जर माणसाजवळ असल्या तर मनुष्याला कोणत्याही गोष्टीची जीवनामध्ये चिंता नसते. जे पाहिजे ते मिळते. पण लक्षात ठेवा, जो मनुष्य असंतुष्ट आहे ना, असंतुष्ट, जिमी प्रति लाभ लोभ अधिक आहे. माणसाला काय मिळालं म्हणजे मनुष्य संतुष्ट होईल सांगा. जेवढं मिळते ना तेवढी इच्छा वाढतच जातात. आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे. आपण आपल्या घरातच बघा, एवढ्या साऱ्या वस्तू असतात आपल्या घरात, काही आपल्या कामाच्या नसतात त्या. पण बाजारात गेलो की असं वाटते वस्तू घेऊनच या, आहे ना. खिशात जर पैसा असेल पण बाजारात जर वस्तू असेल तर म्हणतो घ्या, काम येईल. आपल्याला जरी काम नसलं तरी आपल्या पोराला काम येईल. पोराला जरी कामाला नाही आलं तर आपल्या नातवाला काम येईल. नातवाला जरी कामाला नाही आलं तर पंतूला काम आहे. अशा वासना वाढत जातात. जिमी प्रति लाभ लोभ अधिक आहे. आता बघा, सर्वच लोक जर लोभ करायला लागले, देव काय काय निर्माण करेल सांगा बरं. काय काय निर्माण करेल देव. माणूस जर स्वर्गाचा राजा जरी झाला तरी तो तिथं पण संतुष्ट नाही. एक वेळ नाही, एक वेळ तर असं झालं की भगवान श्रीकृष्ण परमात्मा जेवण करायला बसलेले आहेत दुपारी 12 वाजता.
साक्षात जगदंबा मा रुक्मिणी भगवंताला जेवण वाढत आहे आणि भगवंताने पाहिलं की त्यांच्या समोर एक मुंगा आणि एक मुंगी येत आहे, हे दुसऱ्या पाठीमागे लागत आहे. तर भगवंताने त्या मुंगीला पण एक दाणा टाकला, त्या मुंगळाला पण एक दाणा टाकला. खातील हे खाण्याकरता फिरत असते, पण ते तिथं काही थांबले नाही आणि पळायलाच लागले. त्यावेळी भगवंताला हसू आलं. भगवंत जोरानं हसले त्या मुंगा आणि मुंगीला पाहून. त्यावेळेस रुक्मिणी म्हणते की देवा तुम्ही हसलेत का? भगवंता म्हणजे सोड घर, मला जुनी आठवण झाली म्हणून मला हसू आलं. नाही नाही, हसण्याचं कारण सांगा तुम्ही का हसले. आता रुक्मिणी रुसली, देव हसले कोणाला? त्या मुंगा मुंगीला पाहून. रुसली कोण? हे काम होतं रुसायचं. हसले असते नाही, सांगाच तुम्ही का हसले. तर भगवंत म्हणतात मला जुन्या गोष्टीची आठवण झाली म्हणून हसू आलं. आणि कोणाला कोणती गोष्ट केव्हा आठवली सांगता येत आहे ना. जुन्या गोष्टीची आठवण झाली म्हणून हसू आलं. त्यावेळेस रुक्मिणी म्हणते तुम्ही सांगा का हसला, कारण तुम्ही काही साधारण माणसं नाही, असं कशाने हसत नाही, हसण्याचं काहीतरी मूळ कारण असं. त्यावेळेस भगवंत त्या रुक्मिणी म्हणतात की बो हे मुंगी आणि हा मुंगा माझ्या पाहता पाहता 14 वेळ इंद्र झाला. मुंगा किती वेळ इंद्र झाला? 14 वेळ. आणि हे मुंगी जे आहे ना हे पण 14 वेळ इंद्राने झाली, नवरा बायको झाल्या. आणि आता कोणा जन्माला? मुंगा मुंगीचे होते कोण? इंद्र. एक वेळ नाही, 14 वेळ. देवाचा राजा इंद्र. आणि एका इंद्रामध्ये, एका इंद्राच्या राज्यामध्ये 14 मन्वंतर निघून जातात. किती? 14 मन्वंतर. किती आयुष्य असते सांगा. पण तरी पण हा जीव अजून विषय वासनेनं तृप्त झाला नाही. बघा मुंगीच्या मागे मुंगा पडतो. याचा अर्थ काय? एवढं सारं मिळाल्यानंतर सुद्धा वासना समाप्त होतात काय? काय मिळालं म्हणजे माणसाचं मन तृप्त होईल. तर संसार कितीही जरी आपण केला तर संसारात संतोष नाहीच. संतोष आपल्या हृदयात आहे. संतोष कुठं असतो? हृदयात असतो. संतोष आपल्याला बाहेर मिळणारच नाही. आणि या संसारात कोण सुखी आहे? को वा सुखी म्हणतात यस्य परम संतोषः. ज्याच्याजवळ परम संतोष आहे ना तो सुखी आहे. पण कोवा दुखी? दुखी कोण आहे? यस्य विशाल तृष्णा. ज्याच्याजवळ विशाल तृष्णा आहे ना तो दुखी आहे. आणि ज्याच्याजवळ संतोष आहे तो जसा आहे तसा सुखी आहे. तर या ठिकाणी हा जो राजा चंद्रसेन आहे तो संतुष्ट आहे, तृप्त आहे. पण बाकी लोक जे आहेत ना याचं वैभव पाहून बाकी मात्र जळायला लागले. आणि विनाकारण या चंद्रसेनावर ते आक्रमण करायचे. एक दिवस तर बरेचसे राजा लोक या चंद्रसेनावर आक्रमण करण्याकरता आले. पण हा पण भगवान शंकराचा भक्त आहे. भगवंताच्या भक्तीमध्ये खूप लीन झालेला आहे. भगवान शंकराची खूप चांगल्या प्रकारे पूजा सुरू आहे. आणि ती पूजा पाहण्याकरता गावामध्ये एक गवळण राहायची.
एक तिचा लहानसा मुलगा आहे आणि त्या मुलाला घेऊन ती त्या पूजेला आलेली आहे. त्या मुलानं मन भरून पूजा पाहिली. बालमन आहे आणि त्याच्या मनावर एक परिणाम झाला आणि तो म्हणतो की मला पण आता अशीच पूजा करायची आहे भोलेनाथाची. आणि जो निरागस मनाने, निरागस म्हणजे ज्याच्या मनात काही कपट नाही, जो निष्कपट भावनेने भगवान शंकराची पूजा करतो ना, भगवान शंकर त्याच्यावर खूप लवकर प्रसन्न होतात. मनात काहीही कपट ठेवू नका, निष्काम भावनेनं, बस निरागस मनाने, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. ज्या माणसाचं हृदय शुद्ध असते ना त्याला देव दूर नसतो, लक्षात ठेवा. आणि खूप सुंदर राजानं पूजा केली. या मुलानं ती पूजा पाहिली आणि ज्यावेळेस आईसोबत घरी येतो तर त्याला घरी करमलं नाही. त्यानं म्हटलं की मला सुद्धा आता अशीच पूजा करायची आहे. दुसऱ्या दिवशी तो पूजा करायला बाहेर येतो. आई शोधतोय कुठं आहे, काय आहे. 12 वाजले, मुलगा अजून घरी आला नाही. आणि तिनं पाहिलं की एका ठिकाणी हा मुलगा शिवाची पूजा करतो. एक दगड ठेवला, आजूबाजूची फुलं पानं काय जे असतात ते देवावर वाहिले. बघा जशी आहे तशी भोळी भाळी पूजा. आणि आई बोलावण्याकरता आली, चल बेटा, अरे भोजन करायलाच आहे. पण तो ऐकायला तयार नाही. एवढा मग्न झाला देवावर. त्यावेळेस आईला आला राग. आईनं त्याला बी दणका दिला आणि पूजाही म्हणून लागले आणि ते बाळ रडायला लागले. बस सीधीसी घटना आहे. भजनी विक्षेप तेची पै मरण. आणि तो परमात्म्यामध्ये एवढा लीन होता, एवढा लीन होता की शेवटी बेहोश झाला. तो मुलगा बेहोश झाला. आई राग घरी निघून गेली. आणि इकडे भगवंत हे दृश्य पाहून खूप खुश झाले. भगवान भोलेनाथ. जो मनुष्य भगवंताची भक्ती करतो ना, भगवंत त्याच्या आजूबाजूलाच कुठंतरी उभा असतो. हा एक नियम आहे. भगवंत काही दूर नसतो, तो जवळच असतो. तुम्ही जर निष्काम भावनेनं पूजा करत आहे त्याचं फळ तुरंत मिळते. पूजेचं फळ तुरंत मिळत आहे. फळाला खूप विलंब असतो असं नाहीये. आपल्या मनात जेवढी अधिक तळमळ तेवढंच परमार्थाचं जे फळ असतं ना ते सुद्धा तुरंत मिळत आहे. आणि भगवंत त्या ठिकाणी एक महाकालेश्वर रूपाचं जे मंदिर आहे ना, आता जे मंदिर आहे ते मणी हिरे मोत्याचं ते मंदिर बनलंय. एक मोठा महल बनलाय. आणि त्या मुलाचं जे घर होतं ना ते सुद्धा खूप चांगलं बनलंय. आणि हा मुलगा उठून पाहतो तर त्याला साक्षात भोलेनाथाचं दर्शन झालं. भोलेनाथ साक्षात बोले भोलेनाथ भगवान की. आणि हा जो भगवंताचा अवतार आहे हा त्या मुलावर करुणा करण्याकरता अवतार झाला आहे. मग त्या मुलानं देवा आता आपण इथंच थांबा. महाकाल ज्योतिर्लिंगाच्या रूपाने परमात्मा त्या ठिकाणी विराजमान होतात. आणि ही चर्चा संपूर्ण गावामध्ये वाऱ्यासारखी पसरत आहे. वाऱ्यासारखी. मग राजा चंद्रसेन त्या मंदिरामध्ये येतो. त्याला आश्चर्य वाटतंय. मस्त मंदिर बनलेलं आहे, समोर हॉल बनलेला आहे.
तेवढ्यात त्या ठिकाणी ते राजा लोक युद्ध करण्याकरता आलेले ते पण आले आणि त्यांनी हा विचार केला की ज्याच्या राज्यामध्ये एवढे भक्तिवान मुलं आहेत तो राजा किती धार्मिक असणार. सर्वांनी भगवंताचं दर्शन घेतलंय आणि साक्षात हनुमंतराया त्या ठिकाणी प्रगट होतात. बोले हनुमंत महाराज की जय. हनुमंतराया त्या ठिकाणी प्रगट होतात आणि हनुमंताने सर्वांना उपदेश केला. त्या मुलाबद्दल सांगितलं आहे, सर्वांना उपदेश केला आणि त्या मुलाला म्हणतात की बेटा एक काम कर, तुझ्या गायीची सेवा करतोस ना, तर अशीच गायीची सेवा करत राहा. तर 9व्या पिढीला तुझा ज्यावेळेस 9वा जन्म होईल ना, 9वा जन्म होणार आणि 10व्या जन्माला ज्यावेळेस तुझा 10वा जन्म होईल त्यावेळेस तू नंदगोप नावानं उत्पन्न होणार. नंदगोप आणि भगवान अनंत कोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म परमात्मा भगवान श्रीकृष्ण तुझ्या घरी आपोआप येईल. लक्षात, आपोआप देव तुझा मुलगा बनून येईल. म्हणून हे नंदगोप जे आहेत ना, ते हा श्रीकर नावाचा जो मुलगा आहे ना, त्या मुलाचं नाव श्रीकर होतं. तर त्याच्या घरी भगवंत स्वतःहून चालत आलेले आहे. स्वतःहून. अशी ही महाकालेश्वराची महिमा आहे. म्हणून त्या ठिकाणी उज्जैनला सांदीपनी ऋषीचा आश्रम आहे. सांदीपनी ऋषी आणि भगवंतानं आपले गुरु निवडले. तर कोण निवडले? सांदीपन ऋषी. कारण ते कुठं राहतात? उज्जैनला राहतात. मग श्रीकृष्णाचा त्या उज्जैनशी हा संबंध आहे की त्याचे बाबा त्यांनी त्या ठिकाणी 9-10 जन्म गायीची सेवा केली. म्हणून भगवंतानं म्हणाले चला आता आपण या ठिकाणी विद्याध्ययन करण्याकरता जाऊया. भगवंत त्या ठिकाणी विद्याध्ययन करण्याकरता आले आणि आश्चर्य हे आहे की तिथं त्यांना साक्षात महाकालाचं दर्शन झालंय. भगवान श्रीकृष्णाला. तर अशी ही उज्जैनची आणि भगवान श्रीकृष्णाशी संबंधित कथा आहे. तिथं भगवंत ज्योतिर्लिंगाच्या रूपाने विराजमान आहे. महाकाल आहे ना, महाकाल म्हणजे साक्षात ब्रह्मविद्या. साक्षात कोण आहे? ते ब्रह्मविद्या आहे. ज्ञानाचा अवतार आहे. परब्रह्म परमात्मा आहे. अग्निस्तंभासारखा हा देव आहे. केवळ काल नाही, महाकाल. या महाकालाचं एक जर दर्शन झालं तर मनुष्याला या संसारामध्ये पुन्हा यावं जावं लागत नाही. आणि महाकालाला काय आवडते? चिताभस्म. महाकालाला चिताभस्म का आवडते? चिताभस्म याच्याकरता आवडते की जो मनुष्य ब्रह्मज्ञानी होतो ना, जो मनुष्य आत्मसाक्षात्कारी होतो की नाही, त्या माणसाला हा समस्त संसार भस्मासारखा दिसतो. कोणाचं भस्म काळं, कोणाचं भस्म पांढरं, कोणाचं भस्म लाल, कोणाचं भस्म पिवळं, कसं असते का? आता ते काले गोळे आपण लोक बसलेले आहे. कोण कसं आहे, कोण कसं आहे, कोण कसं आहे. पण ज्यावेळेस स्मशानात जाऊ त्यावेळेस सर्वांची एकच राख आहे ना, त्याच्यात काही भेदाभेद नाही. त्याच्यात हे बाईची राख आहे, हे बुवाची राख आहे, हे मुलीची राख आहे, हे मुलाची राख आहे, हे राजाची राख आहे, हे भिकाऱ्याची राख आहे. कसं असते का? त्या ठिकाणी न काही जात आहे, न काही पात आहे.
जसे सर्व नदी नाले समुद्रात काय होतात, एक होऊन जातात, तसे त्या ठिकाणी सर्वांचं सारखंच भस्म होत आहे. मग चिताभस्म याचा अर्थ हा आहे की जो ब्रह्मज्ञानी असतो ना, त्या ब्रह्मज्ञानाला सर्वत्र केवळ परमात्मा दिसतो. या संसारावर त्याचं प्रेम नसतंय. तो म्हणतो की हा जो संसार आहे हा संसार नाहीये, हे भस्म आहे. एक दिवस हे काय होणार आहे, भस्म होणार आहे. म्हणून जो बी आत्मज्ञानी असतो तो संसाराला भस्मापेक्षा जास्त समजत नाही. भस्मापेक्षा तो या संसाराला अधिक महत्व देत नाही. म्हणून ज्याच्या करता हा संसार चिताभस्म झालेला आहे तोच महाकाल आहे, याचा हा अर्थ आहे. म्हणून चिताभस्म जे असते ना ते भस्मार्थी असते ना, भोलेनाथाला भस्मार्थी प्रिय असते. म्हणतात की ते भस्म आरती जे आहे ते महिलांनी पाहू नये, स्त्रींनी पाहायचं नसते भस्मारती. का नाही पाहायचं? स्त्री जी आहे ना ती जननी आहे, ती जगदंबा आहे, ती या संसाराला उत्पन्न करणारी. आणि स्त्रीनं जर भस्मारती सुरू केली, सृष्टी कशी चालणार? चालू शकते का? ते जनयत्री आहे, ते जनानी आहे. म्हणून ती मायेचं स्वरूप आहे आणि संसार चालवण्याकरता मायेची आवश्यकता असते. म्हणून स्त्रियांनी ते भस्मारती पाहायचे नसते. भस्मारती म्हणजे आता मग स्त्रीनं मुक्त व्हायचं नाही का? प्रश्न हा आहे. जो व्यक्ती भस्मारती पाहतो, जो व्यक्ती भस्मारती सारखा जगतो तो मुक्त होतो. मग स्त्रींना मुक्त व्हायचं नाही का? स्त्रींना पण मुक्त व्हायचं आहे. तर या ठिकाणी ही भावना आहे की ज्यांना संसार हवा आहे त्यांनी भस्मारती पाहू नये, ज्यांना मुक्ती हवी आहे त्यांनी भस्मारती जरूर पाहावी. लक्षात, ज्याला मुक्ती हवी आहे, ज्याला असं वाटतंय या प्रपंचातून मुक्त व्हायचं, ज्याला या संसारापासून वैराग्य आलेला आहे, भस्मारती पाहिली म्हणजे माणसाला वैराग्य निर्माण होते. लक्षात ठेवा, त्याचं संसारामध्ये मन रमत नाही. ज्याच्यामध्ये इच्छा असतील, ज्यांना संसार करायचा असेल, मग असे लोक जर भस्मारती पाहायला गेले ते धड इकडचे नाही धड तिकडचे आहे ना. बोलो न इधर के ना उधर के, न घर के ना घाट के. अलग मुक्त होण्याचा तर सर्वांनाच अधिकार आहे ना, पण मुक्त होण्याकरता दृढ वैराग्य पाहिजे. धडाडीत वैराग्य. वैराग्याचा अर्थ हा आहे की तुम्ही जर मार्गाला निघाला तर पुन्हा मागे परत फिरायचं नाही. नाही तर इधर जाओ की उधर जाओ, हे करो की वो करो. जीवन लोक म्हातारे होतात पण त्यांना मार्ग मिळत नाही. काय करू हे सुचत नाही. लक्षात, काय करावं हे त्यांना सुचत नाही. महाराज, बऱ्याचशा लोकांचं जीवन अंधकारात असतं, अंधकारमय जीवन असतं. जिथं राहतात तिथं सुख मिळत नाही आणि परमात्मा प्राप्तीचा मार्ग मिळत नाही. म्हणून
आत्यांचा आवाज सुरू झाला. ए रवि महाराज, इधर का स्पीकर शुरू करो, उधर का आवाज आएगा नहीं फिर अपने को. इधर का करो, 3 बजे किया था होगा ना. अभी किया 3 बजे थोड़ा वेळ शुरू करो. इधर का भी शुरू करो, फिर आवाज उधर का नहीं आएगा ना अपने को. अब ये जो है ये इधर आएगा. एक नंबर बढ़ा था उसको निकाला. वो क्या कौन सा गड़बड़ है. कौन सा बटन. ये ना समझो ये तो क्या चल रहा है ऊपर हम्म? ये है और सुरेश ने भी गड़बड़ कर दिया. एक मिनट यही है यही यही है. गाड़ी में गिर गए थे. ऊपर का चालू हो गया ये तो लेट आया था उन्होंने बंदा गया नहीं. पता नहीं क्या गड़बड़. अरे नहीं 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 आवाज़ नहीं आ रहा. अरे नहीं उसने भी गड़बड़ कर दिया. नहीं तो बंद नहीं. तो पहले गोपाल कृष्ण भगवान की जय. हरि हरि. ओम नमः शिवाय. 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 ओम नमः शिवाय म्हणा. ओम नमः. ओम नमः शिवाय. 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 ओम नमः नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः. ओम नमः शिवाय. 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 ओम नमः नमः पार्वती पते. हर हर महादेव. इसलिए महिलाओं को चाहिए कि भस्मारती न देवे. वहाँ भगवान का जो रूप होता है ना वो निर्विकार रूप होता है. कैसा? निर्विकार. इसलिए कहते हैं
की आकाशे तारकं लिंगम पाताले हाटकेश्वरम मृत्युलोके महाकालम लिंगत्रयं नमोस्तुते. स्वर्गलोकामध्ये भगवंताचं तारक लिंगाची उपासना करतात. पाताळामध्ये हाटकेश्वर भगवंताची उपासना करतात. आणि या मृत्यूलोकामध्ये महाकालाची उपासना करतात. मृत्यू कालामध्ये काळाचं दर्शन फार लवकर होते बरं का. स्वर्गामध्ये काळाचं दर्शन लवकर होत नाही. जोपर्यंत आपलं पुण्य असतंय ना तोपर्यंत मरतच नाहीत लोक. मग तया पुण्याची पावटे ते लोक मरतच नाही, जन्मही घेत नाही. कुठं? स्वर्गलोकाला. मग तिथं मुलं मुली पैदा होतात ना. किती वर्षाचे असतात ते? 19 वर्षाचे, 16 वर्षाचे असतात. किती वर्षाचे? 16 वर्षाचेच असतात आणि 16 वर्षाचेच राहतात आणि 16 वर्षाचेच मरतात. पण तुम्ही बघा ना, कोण्याही देवाला दाढी मुशी असते का? नसते. तुम्ही देवाचं चित्र पहा, दाढी मुशी नसतेच त्यांना. कारण का? वो 16 साल के रहते हैं. इसलिए मौत का भी दुख नहीं और जन्म का भी दुख नहीं. वहाँ पैदा होते, वहाँ प्रकट हो जाता है. लेकिन मृत्युलोक में जन्म का भी दुख है और मृत्यु का भी दुख है और जीने का भी दुख है. ज़्यादा खाओ तो भी दुख, कम खाओ तो भी दुख. केवल खाते रहो, काम ही ना करो तो भी दुख. कुछ लोग ऐसा विचार करते हैं अब खाने का ही काम करेंगे, काम कुछ नहीं करेंगे. तो शरीर क्या कहेगा? काम करो. यहाँ जितना खाते हो उतना काम करो. यहाँ फुकट कुछ भी नहीं है. जो भी आपको चाहिए उसको देना पड़ता है. इथं सर्वच विकत घ्यावं लागतं. आलं लक्षात? कुठं? मृत्यूलोकामध्ये. तुम्ही जर 1 किलो अन्न खाल्लं तर तेवढं तुम्हाला पचवावं लागतं, तेवढं काम करावं लागतं. सांगायचं तात्पर्य हे आहे की हे सगळा हा जो मृत्यूलोकातला संसार आहे ना, हा संसार कसा आहे माहिती आहे का तुम्हाला? इथं फुकटात काहीच नाही. इथं तुम्हाला जेवढं कमवायचं आणि खायचंच आहे या ठिकाणी. असा हा संसार आहे. म्हणून या मृत्यूलोकामध्ये देवाचं दर्शन लवकर होऊ शकतं. देवाचं दर्शन लवकर होऊ शकतं. माणसानं दुःखाचा अनुभव घ्यायला पाहिजे. जो जेवढा अधिक दुःखाचा अनुभव घेईल ना, जो जेवढा अधिक संसाराला समजेल ना, त्याला तेवढंच अधिक काय मिळते? वैराग्य मिळते. म्हणून या संसारामध्ये सुखाची कहाणी नाही. इथं सुख काही नाहीच आहे. या सुख जे आहे ना हे मान्यतेचं सुख आहे. आपण मानतो म्हणून सुख आहे. वस्तुतः सुख नाही आहे. म्हणून मृत्यूलोके महाकालम. मृत्यूलोकामध्ये महाकाल भगवंताची उपासना केली जाते आणि देवाचं दर्शन या ठिकाणी खूप लवकर होते असं म्हणतात. क्रीडा स्मरहर पिशाचः सहचरं चिताभस्मालेपः स्रगपिनृकरोटे परिकर अमङ्गल्यं शीलं तव भवतु नामैवमखिलम् तथापि स्मर्त्रेणां वरद परमं मंगलमपि. सांगायचं तात्पर्य की आता महाकाल
महाकाल की उपासना व्यक्ति को करना चाहिए। जो महाकालाची उपासना करतो तो मनुष्य या संसारामध्ये अजर अमर होतो। जो महाकालाची उपासना करतो त्या माणसाच्या जीवनामध्ये केव्हा काळाचं दर्शन होत नाही। तो काळाला घाबरतच नाहीये। काळ त्या माणसाच्या घरी येतच नाही जो महाकाळाची उपासना करतो। कोणत्याही प्रकारचं दुःख त्यांना होत नाही। त्यानंतर चौथं शिवलिंग आहे ते आहे ओंकारेश्वर। बोलिए ओंकारेश्वर भगवान की जय। ओंकारेश्वर भगवान। कावेरिका नर्मदयोः पवित्रं समागमे संत जनतारणाय सदैव मान्धा त्रिपुरे वसंतम ओंकारमीशं शिवमेकमेरे। जो भगवंत सत्पुरुषांना संसार समुद्रातून पार उतारण्याकरता कावेरी आणि नर्मदा नदीच्या पावन संगमावर युवनाश्वपुत्र मांधाताच्या नगरामध्ये महाज्योतिर्लिंगाच्या रूपाने सदा सर्वदा निवास करतो असा जो अद्वितीय कल्याणमय भगवान जो ओंकारेश्वर आहे त्या ओंकारेश्वराचं आम्ही सतत ध्यान करतो। आम्ही त्यांना नमस्कार करतो। ओंकारेश्वर विंध्याचल पर्वत जो आहे ना, विंध्याचल पर्वतावर ओंकारेश्वराचं मंदिर आहे। विंध्याचल पर्वताला एक वेळ अभिमान झाला आणि काय अभिमान झाला की माझ्यासारखा उंच या संसारात दुसरा कोणीच नाही, मीच लय उंच आहे। प्रत्येकालाच असं वाटतं की या संसारात माझ्यासारखा कोणी नाहीच आहे। प्रत्येकालाच वाटतं मीच सर्वश्रेष्ठ आहे आणि मला जे येतंय ते दुसऱ्याला येतच असं प्रत्येकाला वाटतं की नाही, मीच मोठा आहे, मीच मोठा आहे, मीच मोठा आहे। आणि या अभिमानामुळे मनुष्य कोणाला शरण जात नाही। हे जेवढे सारे बेगुरे आहेत ना, बेगुरे त्यांनी गुरु का नाही केला, आमच्यासारखा दुसरा कोण श्रेष्ठ आहे बा म्हणजे गुरुच करत नाही। का गुरु करत नाही? आम्हीच सर्वश्रेष्ठ आहोत। कशाला कोणाला गुरु करायचं? आणि गुरु करून आपल्याला कोण काय शिकवणार? ज्या माणसाला कुठं पोहोचण्याची इच्छा असते ना, तोच मनुष्य मार्ग विचारत असतो। आलं लक्षात? आता जसं आम्हाला समजा पंढरपूरला जायचं आहे आपल्याला आणि मार्ग माहिती नाही आहे, तर काही काही लोक काय असतात, मोबाईलमध्ये गुगल बाई आहे। कोण? गुगल बाई मोबाईलमध्ये आहे। मग तिला विचारतात मार्ग, तिला काय विचारतात? मार्ग विचारतात। मग ते गुगल बाई काय करते? ते मार्ग दाखवते। आता पंढरपूरला जाण्याचे किती मार्ग आहेत? भरपूर मार्ग आहेत। मग ते इकडे जा तिकडे जा, केव्हा केव्हा चुकीचाच मार्ग सांगून जात आहे ना, त्याचा मशीन आहे। म्हणून माझा काही त्या गुगल बाईवर भरोसा नसतो। मी चौक आला की विचारतो, कारवा हा मार्ग कुठे जातो सांग। मग ते सांगतात स्वामीजी हा मार्ग शॉर्टकट आहे। काही आमचे ड्रायव्हर असतात त्यांना एवढा अभिमान, जर गुगल बाई आपल्याजवळ कशाला दुसऱ्याला विचारायचं आहे ना। एक आंधळा माणूस सत्संगाला बसलेला आणि पहिले जो आता आंधळे असताना त्यांना माहीत असते आपलं घर कुठं आहे, काठी टेकवत 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 जातो तो माणूस बरोबर। आंधळे जातोच की मार्गाने। पण एक वेळ त्या आंधळ्याला म्हटलं तू हा दिवा हातात घे। काय कर? आता आंधळ्याचा आणि दिव्याचा काही संबंध आहे का? आंधळ्याचा आणि दिव्याचा काही संबंध नाही। मग त्यानं हातात दिवा घेतला
मग त्याला असं वाटलं की आता आपल्याजवळ दिवा आहे, आपण थोडी मार्ग भटकतो आहे ना. त्याला वाटलं आता आपण मार्ग भटकणार नाही. मग पहिले तर कमीत तो चापत चापत चालत होता, चापत चापत चालत होता पहिले, पण आता मात्र जोराजोरानं चालायला लागला. तर त्याला अभिमान कशाचा होता? आपल्या हातात दिवा आहे, पण त्या दिवाचा त्याच्याशी काही संबंध होता का? चालायला लागला. चालायला लागला तर तिकडून एक आंधळा आला आहे ना, आणि तो टकरला त्याला जोरानं, आणि जोरानं हा काळ बोल, मूर्खा तुला दिसत नाही का माझ्याजवळ दिवा आहे? अरे तो दिवा विझला. तो दिवा काय आहे केव्हाच विझून गेला. मग त्या दिव्याचा काही उपयोग आहे का? मग काही काही लोक जे असतात ना, ते कोणाला मार्ग विचारतच नाही. स्वतः तर आंधळे आहेतच, पण दुसऱ्याला सुद्धा मार्ग विचारत नाही. आणि दुसरा भेटतो तर तोही आंधळाच भेटतो. मग एका आंधळ्याच्या पाठीमागे जर दुसरा आंधळा गेला तर दोघंजण कुठे पडणार आहेत? गड्ड्यामध्ये पडणार ना. अंधे नैव नियमाना यथांधा. आंधळ्याच्या पाठीमागे जर आपण गेलो तर आपण सुद्धा गड्ड्यात पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जो श्रोत्रिय आहे, ब्रह्मनिष्ठ आहे आणि कृपाळू आहे असा जो आचार्य आहे, असे जे गुरु आहेत, अशांना जर आपण मार्ग विचारला तर तो मनुष्य योग्य मार्गाने जाऊ शकतो. अथवा जो गुरु 3 नदीच्या काठावर बसलेला आहे, प्रभू रामचंद्राने मार्ग भरद्वाज ऋषीला विचारला, कोण्या मार्गाने आम्ही जावं? कोणाला विचारला? भरद्वाज ऋषीला. 3 ऋषींना तीन प्रश्न, 3 गोष्टी विचारल्या. रामचंद्र भगवान ज्यावेळेस वनात जात होते तर त्यांनी 3 ऋषीला किती मार्ग विचारले? 3 गोष्टी विचारल्या. वाल्मिक ऋषीला विचारलं की महाराज कुठं राहायचं आहे, राहण्याचा मार्ग, राहण्याचं स्थान सांगा. कारण की वाल्मिक ऋषी ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी गाय आणि वाघ एका ठिकाणी पाणी पित आहे, एका ठिकाणी पाणी पित आहे. म्हणजे किती अहिंसक आहे. गाय आणि वाघ एक दुसऱ्याचे शत्रू असून सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या आनंदाने राहतात. म्हणून माणसानं कुठं राहावं? ज्या ठिकाणी हिंसा होत नाही अशा ठिकाणी राहावं. घरामध्ये राहायचं कसं राह? अहिंसक, एक दुसऱ्याशी भांडण करूच नका अशा ठिकाणी राहा आहे ना. पण ज्या घरात भांडणं होतात ते घर राहण्यालायक असते का सांगा? अनेक प्रकारचे विघ्न येतात. आणि घरामध्ये भांडणं होतात ना, भांडणं तर होतच राहतात, पण माणसानं आपल्या मनातल्या मनात ठेवू नका. सासू बोलली ठेवलं मनात, नवरा बोलला ठेवलं मनात. हे सुना असतात ना नवीन ह्या लय मनात ठेवतात, पण दुखी राहतात. बोलावं तर कोणाशी बोलावं आणि मग त्याचं भरते धरण काय होते? थोडं इकट्टे गेलं की काय होते? मग खूप मोठी घागर भरून जात आहे. मग अचानक कुठंतरी फुटत आहे. मग फुटली काय होते? आता मरतात. आलं का लक्षात? हे मरण्याचं कारण, पोरींना मरण्याचं कारण हेच असते अधिकतर. म्हणून मनात काही असेल तर लगेच सांगून टाकायचं. नवऱ्याला सांगा, नवरा ऐकत नसेल तर आईला सांगा, कोणाला तरी सांगा, पण मनात गोष्टी ठेवायच्या नाही. धरण जे असते ना, धरण माहिती आहे तुम्हाला? धरण जे असतं
धरण भरलं की त्यातून पाणी जाण्याचा एक मार्ग असतो हा. आणि तो मार्ग जर बंद करून ठेवला तर धरण फुटेल की नाही. म्हणून जीवनामध्ये एक असं स्थान असावं ज्या ठिकाणी आपण आपलं मन मोकळं करू शकतो. मनातल्या मनात कुडून जर ठेवलं तर पागल होण्याच्या निशाण्या, अधिकतर तेच माणसं जास्त दुखी राहतात जे घाण आपल्या मनात ठेवतात. म्हणून सदा सर्वदा माणसानं कसं चाललं पाहिजे, निर्मळ गंगेच्या जळासारखं असायला पाहिजे. आला लगेच बोलून टाका. मला तर कोणी काही बोललं, मी जास्त कोणाशी बोललो तर मला असं वाटतं आता जास्त बोललो त्याला फोन करून विचारावा. आलं काय, मी माझ्या मनात एक बी गोष्ट ठेवत नाही, तुरंत पुसायचा. आणि कोणी काही बोललं आणि मला जर ते पटलं नाही लगेच मी त्याला कारण तू असं का बोललास, उत्तर सांग. आलं का लक्षात. मनातल्या मनात जर गोष्टी तुम्ही ठेवल्या तर तुमचा चेहराच सांगते की तुमच्या हृदयात काय आहे. आलं लक्षात. अरे भगवान रामानं सीतेवर प्रेम केलं. कोणावर? सीतेवर प्रेम केलं. त्यांची मुलाकात झाली कुठं? पुष्पवाटिकामध्ये. आता सीतेवर प्रेम केलं आहे तर त्यांनी भावाला पण सांगितलं आहे, लक्ष्मणाला पण सांगितलं आहे आणि गुरुजीला पण सांगितलं आहे. कोणी सांगतं काय प्रेम झालं, कोणी कोणाला सांगतं का? कोणी कोणाला सांगत नाही, लपून ठेवतात, तो पण लपून ठेवतात. पण या ठिकाणी देव सरळ स्वभाव बघा. रामजी लक्ष्मणा म्हणतात, लक्ष्मणा माझं मन एवढं पवित्र आहे रे, आतापर्यंत माझं मन कुठंही गेलेलं नाही. पण सीतेला पाहिलं ना, माझं मन काय झालंय, थोडं चंचल झालंय. लक्ष्मण काही बोलत नाही, ती गोष्ट वेगळी आहे. पण तीच गोष्ट ज्यावेळेस भगवान राम विश्वामित्रांना सांगतात तर विश्वामित्र काय म्हणतात, आशीर्वाद देतात, सुफल मनोरथ होऊ तुम्हाला. तुमच्या मनाची इच्छा आली ना तर तुमचं मनोरथ कायम सफळ होऊ द्या. आता मनात काही कुळकुळ राहिलं का, आशीर्वाद कोणाचा मिळाला, मोठ्यांचा आशीर्वाद मिळाला. आणि जे मन स्वच्छ आहे ते मन आपल्या हृदयात गंदगी केव्हाही ठेवणार नाही. म्हणून आपलं मन स्वच्छ ठेवा. आपल्यापेक्षा जे वरिष्ठ लोक आहेत त्या वरिष्ठ लोकांच्या समोर आपलं हृदय उघडत जा. कोणतं तरी एक स्थान असं असायला पाहिजे ज्या ठिकाणी मी सर्व काही सांगून टाकणार. आणि नाही जर कोणी मनुष्य मिळत असेल तेव्हा सांगा. देव तर आपला आहे ना, म्हणून कोणता तरी एक देव असावा. आपला तो एक देव करुणी घ्यावा. पण मनातल्या मनात ठेवू नका. मनातल्या मनात जर ठेवलं तर एक दिवस तो बांध तुटण्याची संभावना अवश्य असते. आणि स्वतःला या संसारामध्ये स्वतःला दंड देण्याची काही आवश्यकता नाही. घरोघरी मातीच्या चुली म्हणतात ना, घरोघरी मातीच्या चुली. मग एक दुसऱ्याला आपण दंड द्यायचा नाही असं शास्त्र सांगतं. आणि प्रत्येकाला असं वाटतं की मी मोठा आहे, आणि खरंच तुमच्या हृदयात परमात्मा आहे तर तुम्ही मोठा आहातच. मग मोठा आहात याचा अर्थ हा नाही की दुसरा लहान आहे. दुसऱ्याला लहान समजून स्वतः मोठा होण्याचा प्रयत्न करू नका. आपण काय करतो, तुला काहीच येत नाही, तू असाच आहे, तसाच आहे, पण मीच मोठा आहे, असा जर आपण म्हटलं ना तर हे बरोबर नाही. म्हणून जो जेवढा मोठा असतो ना तो तेवढा विनम्र पण असतो. म्हणता ना, जो जेवढा मोठा असतो, जे झाड फळांनी लादलेलं असतं ना ते झाड झुकतंय, ते विनम्र होत आहे. विद्या विनयेन शोभते. ज्ञान जे आहे ना ते विनम्रतेनं, विनम्रता हीच ज्ञानाची शोभा आहे. विनम्रता हीच ज्ञानाची काय आहे, शोभा आहे.
तर विंध्याचल पर्वताला खूप मोठा गर्व झाला, माझ्यासारखा मोठा कोणीच नाही. एक दिवस नारद महाराज त्या ठिकाणी आले. बघा, ही विंध्याचल पर्वताची गोष्ट आहे आणि घेण्यासारखी आहे. त्या विंध्याचल पर्वताला भेटायला कोण आले? भगवान शंकर आले. हे कथा आहे. नारद महाराज त्या ठिकाणी आले. तर नारद महाराजांना विंध्याचल पर्वत म्हणतो की महाराज नमस्कार, आणि सांगा बरं या संसारात माझ्यासारखा उंच कोणी आहे का? माझ्यासारखा या संसारात दुसरा कोणी उंच आहे का? त्यावेळेस नारद हसायला लागला. बोले, विंध्याचल, तू ते एकाच ठिकाणी आहेस, मी संपूर्ण विश्व पाहतो. काय करतो? संपूर्ण विश्व पाहतो मी. आणि तू त्या मंदराचल पर्वताच्या समोर काहीच नाही, इतूस आहे. कोण्या पर्वताच्या समोर? मंदराचल पर्वताच्या समोर फार लहान आहेस. कोण बोलते बाहेर? तिला चुप करावं जावं. हा कोणते सांगा? तिथं बोलत काय अर्धा? तर सांगायचं तात्पर्य हे आहे, आता तिघी जणी झाले सांगायला, तर तेवढ्यात पाय बी मोकळे होतात ना. खैर, तर विंध्याचल पर्वत जो आहे, तो विंध्याचल पर्वत त्याच्या मनात काय निर्माण झालं? माझ्यापेक्षा कोणी मोठा आहे. मग तो विंध्याचल पर्वत जो आहे तो मेरू पर्वत, मंदराचल पर्वताशी द्वेष करत नाही. लक्षात ठेवा, हे विशेषता आहे. आपण काय करतो? आपण द्वेष करतो. विंध्याचल पर्वत जो आहे तो मंदराचल पर्वताशी द्वेष करत नाही. हा माझ्यापेक्षा कसा मोठा आहे, हा माझ्यापेक्षा कसा मोठा झाला. आपण काय करतो? मोठा असला की ना, आपल्यापेक्षा कोणी मोठा असला की लगेच ते भांडणं करायला लागतं, त्याचे पाय मागे वळायला लागतं. आता तुम्ही सांगा, जो मोठा आहे त्याच्यापेक्षा जर आपल्याला मोठं व्हायचं असेल तर त्याचे पाय ओळायला पाहिजे की त्याच्या पायावर नमस्कार करायला पाहिजे? बोला ना, काय करायला पाहिजे? आता तुम्हाला जर माझ्यापेक्षा मोठं व्हायचं असेल या मार्गात, बरं, या क्षेत्रामध्ये, आता तुम्ही माझेच लोक म्हणून सांगतो मला, तुम्हाला जर माझ्यापेक्षा मोठं व्हायचं असेल तर माझे पाय ओळून मोठे होणार की नमस्कार करून मोठे होणार? का बरं? तुम्ही जर पाय ओढले तर तुमचं नुकसान होईल, मला काही फरक पडणार नाही. पण तुम्ही जर नमस्कार केला तर तुम्हाला इथं बसायची कला मी तुरंत शिकवणार. या इथं कसं बसायचं? समजलं ना? आता रवींद्र महाराज होते, त्यांना म्हटलं बघा, तुम्हाला शरण आला, रवींद्र महाराज शरण आहे, तो इनको काम है नहीं कि देखो तुरंत उनको यहाँ बैठा दिया कि नहीं, अच्छा प्रवचन करते कि नहीं, बढ़िया प्रवचन, उनकी भी अच्छे प्रवचन हो रहे है ना. आणि पाय जर ओढले असते तर? लक्षात ठेवा, विंध्याचल पर्वत ने यही किया. उन्होंने कहा कि मंदराचल पर्वत के साथ मैं द्वेष नहीं कर सकता, उनसे बड़ा तो मुझको होना है. तब शरण जाओ. किसको शरण गए? भगवान की शरण गए. हे भगवान, तू ही उसको बड़ा बना दे. और इतनी तपस्या की विंध्याचल पर्वत ने बस दिन रात भगवान का भजन करने लगे. और विनम्रता से यदि कोई भगवान की प्रार्थना करता है ना
भगवान बहुत शीघ्र प्रसन्न होते हैं। और भगवान विंध्याचल पर्वत पर प्रसन्न हुए, भगवान वहां पे प्रकट हुए। भोलेनाथ भगवान की। और कहा कि हे विंध्याचल, मैं तुम्हारे पर प्रसन्न हूं, मांगो तुमको क्या चाहिए। बोले महाराज, मुझको आपसे कुछ नहीं चाहिए, मुझको आप ही चाहिए। क्या चाहिए? तुम्हीच पाहिजे बरं मला, तुमच्यापासून मला काहीही नको आहे, मला तुम्हीच पाहिजे. म्हणजे तुम्ही इथं राहा, म्हणजे तुमच्या बहाण्यानं, तुमच्या निमित्तानं हजारो साधू संत माझ्याजवळ येतील मला पुनीत करण्याकरता. आता मंदिराच्यापेक्षा मोठा कोण झाला? झाला ना. देव तिथंच राहिले ओंकारेश्वर रूपाने. और आज भीड़ लगती है महाराज विंध्याचल पर्वत पर, मुझको वहाँ जाना है, मुझको वहाँ जाना है, मुझको। वहाँ तो इतने इतने लोग आते हैं वहाँ पे दर्शन के लिए कि आप कल्पना नहीं कर सकते. मग माणसानं नम्र झाला भूते तेने कोंडिले अनंते. जिसको भी बड़ा होना हो उसको विनम्र होना ही होगा. ध्यान रखना. ये ज्योतिर्लिंग है ना, ये 12 ज्योतिर्लिंग आपके लिए 12 दरवाजे खोलते हैं. 12 ज्योतिर्लिंग परमात्मा के पास जाने के लिए आपको कितने दरवाजे खोलते हैं? 12 दरवाजे खोलते हैं. और वहां भगवान एक ओंकार के रूप में है और एक अमलेश्वर के रूप में है. उस किनारे जाओ तो ओंकारेश्वर और इस किनारे रहो तो अमलेश्वर. एक ही परमात्मा ने 2 रूप धारण किए. और इस भगवान की भक्ति करने से यह जीव इस भव सागर को क्या करता है? पार कर देता है. तो विनम्रता में इतनी ताकत होती है. ये ओंकारेश्वर भगवान की कथा है. अब है वैद्यनाथ भगवान की कथा. किनकी? वैद्यनाथ भगवान. वैद्यनाथ भगवान रावण के साथ वो जुड़े हुए हैं. पूर्वोत्तरे प्रज्वलिका निधाने सदा वसंतं गिरिजा समेतं सुरासुराधीत पादपद्म्यं श्रीवैद्यनाथं तमहं नमामि. रावण ने एक दिवस खूप तप केला. मला देवाची प्राप्ती व्हायला पाहिजे, मला देव भेटायला पाहिजे, म्हणून रावणाने पृथ्वीवर एक खड्डा खोदला आणि त्या खड्ड्यामध्ये पंचाग्नी होम लावले. पंचाग्नि तपते संतमा और बीच में होम. और महाराज ओम नमः शिवाय स्वाहा इदं नमः, ओम नमः शिवाय स्वाहा इदं. आणि कोणत्या ऋतूमध्ये? थंडीमध्ये नाही, गरमीमध्ये. आता गरमीमध्ये कसे चटके, वरून उन्हाचे चटके आणि खालून अग्नीचे चटके, आणि हा गडी मधात बसला. अजून बी संत महात्मे आहे. थंडीच्या वेळेस थंडीमध्ये बर्फामध्ये जाऊन तपश्चर्या करतील, पावसाळ्यामध्ये पावसात उभं राहून तपश्चर्या करतील, उन्हामध्ये उन्हात राहून पंचाग्नी तापतील. देव लवकर प्रसन्न होतो. आपण कष्टात असलो की देव लवकर येतोय. तर अशा प्रकारे त्यानं तप करणं सुरू केलं. महाराज अशी प्रार्थना करायला, जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेवलंब्य लंबितांभुजंग तुंगमालिकां डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं
चकार चंड तांडवं तनोतु नः शिवः शिवं जटाकटा हसं भ्रमन् भ्रमन्निलं पनिर्जरी विलोलवीचिवल्लरी विराजमानमूर्धनि धगद्धगद्धगज्ज्वलल्ललाटपट्टपावके किशोरचंद्रशेखरे रतिः प्रतिक्षणं मम. हे स्तोत्र म्हटलं जातं त्यावेळेस. कोणतं? हा महाराज शिवतांडव स्तोत्र म्हटलंय. तरी पण देव प्रसन्न झाले. मग त्यानं विचार केला की देव आता प्रसन्न कसा होईल. 10 तोंड होते वेळाचं. आता आपल्याला शिर कमल देवाला व्हायचे आहे. शिर कमल. पहिलं मुंडकं तोडलं, स्वाहा. मुंडकं तोडलं, लक्षात ठेवा. आपण केस जरी उपडला आपला कोणाचा दर्द होत आहे, त्यानं मुंडकं तोडून टाकलं. देवावर किती विश्वास आहे. देव जरूर प्रसन्न होणारच हा विश्वास आहे. दुसरं मुंडकं तोडलं, स्वाहा. तिसरं स्वाहा. 5वं स्वाहा. 8वं स्वाहा. 9वं स्वाहा. तरी देव प्रसन्न झाला नाही. 10वं मुंडकं तोडणार तेवढ्यात त्या अग्नीतून भगवान शंकर प्रकट झाले. बोले भोलेनाथ भगवान की जय. मग भोलेनाथाने म्हटलं, मान तुला काय हवं आहे. बोले महाराज मला काही नको, मला केवळ तुमचा आत्मलिंग पाहिजे. माझी आई रोज तुमची पूजा करते ना, दगडाची मूर्ती बनवून पूजा करते, पण मला आता तुमचं चैतन्यमय आत्मलिंग पाहिजे. आता भोलेनाथ तर काहीही द्यायला तयार आहे ना. क्या क्या नहीं दिया तूने, क्या प्रमाण दे बाबा. क्या क्या नहीं दिया तूने, क्या प्रमाण दे. बस गए त्रैलोक्य शंभु तेरे दान से. बस गए त्रैलोक्य शंभु तेरे दान से. बड़ा है तेरा दाए जा, बड़ा दातार तू. बड़ा है तेरा दाए जा, बड़ा दातार तू. आयो शरण तिहारे प्रभु तार तार तू. कैलास के निवासी नमः बार बार हूँ. कैलास के निवासी नमः बार बार हूँ. आयो शरण तिहारे प्रभु तार तार तू. आयो शरण तिहारे प्रभु तार तार तू. तार तार तू बाबा तार तार तू. तर अशा प्रकारे भगवंत प्रसन्न झाले. माग तुला काय आपला आत्मलिंग पाहिजे. कोणाकरता? आई करता. भगवंतानं म्हटलं तथास्तु, घेऊन जाय आत्मलिंग. पण खरंच हे आत्मलिंग जर रावणाच्या घरी गेलं असतं तर जगामध्ये हाहाकार झाला असता. आत्मलिंग म्हणजे हे आत्मज्ञान. आत्मज्ञान म्हणजे ब्रह्मविद्या. परमात्म स्वरूप जे आत्मलिंग आहे हे जर खरंच रावणाच्या घरी जर गेलं असतं तर या सृष्टीमध्ये हाहाकार झाला असता. म्हणून देवता लोकांनी इमर्जन्सी मीटिंग बोलावली, तत्कालिक मीटिंग. आणि त्यामध्ये विचार केला की हे आत्मलिंग लंकेला जायला नको. मग करायचं काय? बोले गणेशाची प्रार्थना करा. गणेश भगवंतच या विघ्नातून आपल्याला मुक्ती देऊ शकतात, कारण ते विघ्नाची देवता आहे. म्हणून त्यांनी गणेशाला प्रार्थना केली. गणेश प्रसन्न, सांगा काय काम आहे. गणेशाला सांगा काय काम. जय गणराया श्री गणराया. जय गणराया श्री गणराया मंगलमूर्ती मोरया. जय गणराया श्री गणराया
मंगलमूर्ती मोरया 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 गणपती बाप्पा मोरया जय गणराया श्री गणराया ओ जय गणराया श्री गणराया मंगलमूर्ती मोरया. गणेश भगवंत प्रकट आहे. सांगा काय काम आहे? बोले आता रावण तुमच्या वडिलांचं आत्मलिंग घेऊन जाणार आहे. तुम्ही मध्यंतरात त्याला रोका. आम्ही एक अशी युक्ती करतो की त्या रावणाचा नियम आहे की सकाळी म्हणजे प्रातःकालीन संध्या, मध्यान्ह संध्या आणि सायं संध्या, ब्राह्मण आहे ना तो, म्हणून 3 वेळ संध्या करत होता. तर तुम्ही जर रस्त्यात भेटा, आम्ही असं करतो संध्याकाळची वेळ करतो, सूर्याला सांगतो आणि दिवसात अंधार पाडतो. तर रावणाला काही घडी नव्हती. तर तुम्ही त्यावेळेस लहान गोपाळाचं रूप घ्या आणि येणं केनं प्रकारे ते लिंग खाली ठेवा. आणि आपल्या महाराष्ट्रातलीच घटना आहे, वैद्यनाथ भगवान. आणि खरंच ना गणेशांना करतो वा, काही हरकत नाही. आणि रावण चालला होता लिंग घेऊन, तेवढ्यात संध्याकाळ झाली, खाली उतरला. संध्याकाळ त्याला दोन्ही काम करायचे होते, स्नान संध्या बी करायची आणि त्याला पेशाब बी करायचे होते. लिंग ठेवायचं तर कुठं ठेवायचं? तर म्हणून तिथं गणेश भगवान दिसले. गाय चारत होते, 10-12 गायी पण होते आणि गाय चारत. लहानसं पोरगं, ए बाळा इकडे. बोले काय? हे आमचं जे आत्मलिंग आहे ना, हे तू तुझ्याजवळ ठेव, आपण नाही ठेवणार बा. गणेशाला म्हटलं आपण हे काम फालतू करत नाही. शंकरानं सांगलं खाली ठेवायचं नाही. आता गणपतीजवळ आवडूनच पाहतो ना, आणि काही काम पडत माणसं आवडून पाहतातच. आपण ठेवणार नाही. बाबा ठेव, मी लवकर येतो ना. बोले हां, घेतो तर खरी हातामध्ये, पण मी तुम्हाला 3 आवाज देणार आणि तुम्ही जर नाही आला तर हे शिवलिंग मी इथं ठेवून देणार. रावण मान्य झाला आहे. रावणानं मान्य केलं आणि गेला देव आंघोळीच्या निमित्त. लघवीला बसलाही नाही. हो रावण मामा लवकर या, मला वजन झालं. पुन्हा हो रावण मामा लवकर या. तो म्हणजे थांब, थोडा थांब, अजून संध्या, अजून पहिलाच प्रोग्राम चालू आहे, दुसरा प्रोग्राम संध्या करायची. आणि ओ रावण मामा लवकर या, मला लय वजन झालंय. आणि गणेशाने लिंगाई ठेवून दिले आणि बसला बगले झाड ठेवून. आणि अर्ध्या घंट्याने रावण आला. पाहते रावण कोणाकडे? गणेशाकडे. शिवलिंगाकडे करावं तर हे लहानचं बाळ आहे, करणार काय? हेच चापड मारली गणेशाला. अरे खाली खाली का ठेवले? मी तर म्हटलो तुम्हाला 3 आवाज देईल म्हणून. तुम्हाला 3 आवाज दिले, तुम्ही आले नाही. गणेश पिऊन गंमत रडत निघून गेले. घे टोले आता तो. आता काही शिवलिंग उठणार नाही. मग त्या ठिकाणी रावणानं खूप प्रयत्न केला. कशाचा? ते लिंग उचलण्याचा. ते लिंग लंब झालं पण ते काही तिथून निघालं नाही. अजून मी तुम्ही जा त्या ठिकाणी, ते लिंग तो लंब आपल्याला दिसणार पण ते अजून उठलं गेलं नाही. तर अशा प्रकारे ते जे भगवंत आहेत त्या ठिकाणी वैद्यनाथ भगवान की ते भगवंताचं ज्योतिर्लिंग आहे. ते आज मी भगवंत त्या ठिकाणी विराजमान आहेत. अशा प्रकारे हे शिवतत्व ज्योतिर्लिंग याचा अर्थ आहे की तो परमात्मा प्रकाशाच्या रूपाने, आनंदाच्या रूपाने आणि ज्ञानाच्या रूपाने सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान आहे. प्रकाश, ज्ञान सर्वांना प्रिय आहे, सुख सर्वांना प्रिय आहे,
आणि अस्तित्व सर्वांना प्रिय आहे. आपल्या रुच्या भिन्न भिन्न आहेत सर्वांच्या. लय आपल्या सर्वांच्या मनात वेगवेगळ्या इच्छा आहेत, पण त्या तीनच गोष्टीच्या इच्छा आहेत. कोणकोणत्या? मी राहावं, मला ज्ञान मिळावं आणि मला सुख मिळावं. हजारो इच्छा जरी आपल्या मनामध्ये असतील तर त्या हजारो इच्छांना केवळ 3 इच्छेमध्ये विभाजित केलेलं आहे. जगण्याची इच्छा, जाणण्याची इच्छा आणि सुख प्राप्त करण्याची इच्छा. याच्यापेक्षा चौथी इच्छा कोण्याही माणसाला नाही. ते मुंगी असो, ते मच्छर असो, तो मनुष्य असो, तो इंद्र असो, की तो कोणीही असो, प्रत्येकाला ह्या 3च इच्छा आहे. तुम्ही दिवसभर रात्रभर आपण तळमळ करतो ना, कशाकरता करतो? ह्या 3 गोष्टी प्राप्त करण्याकरता तळमळ करतो. थोडे वेळ दुखायला लागलं तर आले डॉक्टरजवळ. कशाची भीती आहे? मरायची. मरू नये बाबा मी, कितीही पैसा घ्या डॉक्टर साहेब, पण आपल्याला राहू द्या, जिवंत राहू द्या. कोरोना आला होता ना, कोरोनामध्ये बाप रे बाप, कोरोना आपल्या आश्रमात बी आला होता मजजवळ. पण तो कोरोना एवढा हुशार होता, त्यानं बरोबर पैशावाले लोक पकडले, है ना, पैशावाले लोक पकडले. आला आश्रमात आपल्या, डोकावून पाहिलं, खाशी सुरू झाली होती. काही माझ्या भक्तांनी म्हटलं तर बुलढाण्याला जा. नको रे बाबा, क्वारंटाईन व्हायचं नाही. मग आपला डॉक्टर चिंचोले डॉक्टर आपला एकदम सर्वा करता बिचारा. आणि कुठे सर्दी पळशी झाली, मी डॉक्टर चिंचोलेंना फोन करायचा. मग डॉक्टर चिंचोले, डॉक्टर साहेब सर्दी पळसं झाला, कोरोना तर नाही. म्हटलं ते काहीही असो, तुम्ही मला सर्दी पळशीची दवा द्या, आहे ना. तो कोरोना असला तरी मी की कोरोनाला जास्त भाव देणारा माणूस नाही, कारण आपल्याला काही पैसा आहे नाही बा. आणि तो पैशावाल्या घरी येतो. मग तो आला माझं, मी त्या 10 की 15 रुपये दवा घेतली आणि कोरोनाला सांगलं आहे की मी काही तुला इज्जत देऊ शकत नाही, तुझं मी आश्रमात स्वागत करणार नाही, कारण तुझं स्वागत करण्याकरता जे पाहिजे ते मजळ नाही आहे, एवढा पैसा मजळ नाही. तो त्या कोरोनानं झुकूनसुद्धा पाहिलं नाही माझ्याकडे. गेला तर गेला, इथं काही आपलं स्वागत होणार नाही. आणि काही काही लोकांनी कोरोना आलाही नाही तर अस्पतालमध्ये आपला बेड रिझर्व करून ठेवला होता ना लोकांनी. तिथं खाट रिझर्व याच्या करता करून ठेवली की आमचे जर कोणाला कोरोना झाला लगेच आपल्याला ते खाट मिळेल बा. सांगायचं तात्पर्य हे आहे, मरायची जर तुम्ही घाबरले ना, जो मनुष्य मरणाला घाबरतो मरण लवकर येत आहे. माणसानं मरणाला घाबरायचं, तुम्ही मरतच नाही ना. अरे आत्मा कुठं मरत आहे? न जायते मृत्यते वागत आहे, मौत के लिए तो डरो ही मत, वो तुझं आने ही वाली है, उसको डरना क्या. जे येणारच आहे जे एक दिवस, तिला घाबरायला पाहिजे की त्याची मित्रता करायला पाहिजे? सांगा. एक दिवस स्मशानात जाणंच आहे, मग मरण्याच्या पहिले झोपून राहते ते काय फरक पडते? मेल्यानंतर झोपणं जागी सांगा. मग मरण्याच्या पहिले एक दिवस जा, कसं वाटते व ते झोपल्यानंतर. आता मी तर झोपलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगतो. मरणाच्या एक वेळ झोपा, तुम्हाला मरणाची भीतीच वाटणार नाही. प्राण नेऊन जा, झोपला तर काय होते? पहिले जाऊन झोपा. जो मनुष्य मित्रता करतो ना मृत्यूशी, मृत्यू त्याच्याजवळ केव्हा येतच नाही. मी तर केव्हा मरणारच नाही, मला काही मरतच नाही आपण.
अरे तुम्ही नाही मरत, मी मरत, तुम्ही नाही मरत. हं? शरीर परिवर्तन होते. माणूस मरते का? शरीर परिवर्तन होते. तसं मग रोजच मरत आहोत. क्षणिक मृत्यू, दैनिक मृत्यू, अवस्थांतर मृत्यू, दैहिक मृत्यू और अज्ञान मृत्यू. तुम्हाला जर अजर अमर व्हायचं असेल तर आमच्याकडून युक्ती शिकून घ्या. तुम्हाला केव्हाच मरणाची भीती वाटणार नाही. आलं लक्षात? तुम्ही मरतच नाही आहे. आणि हा मुर्दा मरतोय, हा केव्हा जिवंत आहे सांगा? रोज परिवर्तन होतेच की नाही याच्यामध्ये? क्षणप्रतिध्वंस, हे शरीर क्षणप्रतिध्वंस आहे. एक क्षण निघून गेला म्हणजे दुबारा येत गेला. हंसते खेळते. जिससे आपको डर लगता है ना, उससे मित्रता कर लो. आपले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सुख सोहळा अनुपम्य. रोज सकाळी या संध्याकाळी थोडं 15 मिनिट स्वतःला द्या. 15 मिनिट स्वतःला द्या. या स्थूल देहाच्या आत जो प्राणमय कोश आहे त्याला पहा. प्राणमय कोशाच्या आत जे मनोमय कोश आहे त्याला पहा. मनोमय कोशाच्या आत जो बुद्धिमय कोश आहे त्याला पहा. बुद्धिमय कोशाच्या आतमध्ये जो आनंदमय कोश आहे त्याला पहा. आणि आनंदमय कोशाच्या आत जे तुम्ही बसलेले आहे ना त्याला पहा. पाहतच असाल म्हणा तुम्ही. पाहता का? कोणी पाहत नाही. तो देव एवढा आपल्याजवळ आहे पण त्याला पाहण्याची लगेच झोप लागते ना, लगेच उठतात आणि चहा कुठं आहे? आला का लक्षात? झोप लागली उठले धाव काय का? ना ना ना, जागते जागते सो जाओ, उसमें आनंद आता है. रोज स्वतःचं दर्शन घ्या. दुसऱ्याचं दर्शन घेऊन काही उपयोग नाही. रोज एक वेळ तरी स्वतःला पहा. ठीक आहे? एक वेळ तरी स्वतःचा साक्षात्कार करा. मग तुम्हाला कळेल की बस मी तर अजर अमर आहे, केव्हा मरणार नाही. आणि एवढे ज्ञानी आहात तुम्ही, तुमच्यासारखा ज्ञानी संसारात कोणीच नाही. आणि तुमच्यासारखा सुखी पण या संसारात दुसरं कोणीच नाही. सुख आपल्याजवळ की दुसऱ्याजवळ? आपल्याजवळ आहे. हे ज्योतिर्लिंग, रोज ज्योतिर्लिंगाचं दर्शन करा. विनम्र व्हा परमात्म्याला. ओंकारेश्वराचं दर्शन करा, अमलेश्वराचं दर्शन करा, मल्लिकार्जुनाचं दर्शन करा, वैद्यनाथाचं दर्शन करा. आत्मलिंग आहे ना, हे एक वेळ जर जिथं बसतंय ना तिथून उठत नाही महाराज. मग रावण हो की रावणाचा बाप असो, एक वेळ जर ते परमात्मा तो बसलेला आहे तो केव्हाही उठणार नाही. अरे आपले भोलेनाथ उठत नाही आहे तर बाकी काय उठणार सांगा? ऐसी जगह बैठिए कोई न कहे उठ, और ऐसी वाणी बोलिए कोई न कहे झूठ. ह्या दोन गोष्टी माणसानं पाळाव्या. अशा ठिकाणी बसा की कोण असं नाही म्हणून की उठ बाबा इथून एक वेळ. आणि असं अशी वाणी बोला तुम्हाला कोणच म्हणून नाही हम खोटा आहे. तर हे आहे वैद्यनाथ भगवान. कोणसे भगवान आहे? वैद्यनाथ भगवान. एक एक भगवंताची कथा एवढी सुंदर आहे. आता यानंतर जे कथा आहे ना भगवंताची, ते नागेश्वर कथा सांगू का? 10 मिनटं आहेत, आहे का? नागेश्वर कथा ही बड़ी प्यारी कथा आहे. आणि हे मंदिर कुठं आहे नागेश्वराचं? गुजरातमध्ये. गुजरात आपण गेलो होतो फिर गुजरातच्या यात्रेला. बडा प्यारा मंदिर आहे नागेश्वर. या ठिकाणी दारुका नावाचे वन आहे. आणि त्या ठिकाणी दारुका नावाची राक्षसी एक राहत आहे. तिचं नाव दारुका राक्षसी. आणि तिच्या नवऱ्याचं नाव आहे दारू. हो. आणि त्या जंगलात जो कोणी येत आहे त्यांना मारून खाणं यांचं काम, राक्षसांचं.
तिथं एक सुप्रीम नावाचा एक वैश्य आहे, व्यापारी आहे, भगवान शंकराचा भक्त आहे, दिनरात भगवंताची पूजा करतो, पार्थिव लिंगाची पूजा करतो. जिथं जातात भगवान शंकराची मूर्ती तर एवढी आहे, कुठेही जा लिंग निर्माण करा, पूजा करा, देवाला ते मान्य आहे. एवढं मोठं लिंग कुठं घेऊन जायची आवश्यकता. आता आपण समुद्रामध्ये जाऊया, गंगासागरला जाऊ, तिथंच मस्त शिवलिंग तयार करायचं आणि देवाची पूजा करायची. ओम नमस्ते अस्तु भगवान विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय दुरांतकाय त्रिकालाग्निकालाय कालाग्नि रुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन महादेवाय नमः. गंगेच्या काठ सागराच्या काठावर बड़ा सुंदर सागर. मी पुढच्या वेळेस चाला, यावेळेस तर सर्व जागा फिक्स झालेल्या आहे. पुढच्या 15 तारखेला, मे महिन्याच्या 15 तारखेला जाईल. त्या अधिक महिन्यामध्ये तो कार्यक्रम येणार आहे. अधिकस्य अधिकम फलम, जरूर झाला. तर त्या ठिकाणी मस्त शिवलिंगाची स्थापना करायची, भगवंताची पूजा करायची, खूप आनंद आहे. तर खैर तो वैश्य जो आहे, सुप्री नावाचा जो वैश्य आहे, तो भगवंताची पूजा करतो. एक दिवस तो नदीमध्ये नौकेमधून जात असताना या दारुका आणि दारुक राक्षसानं त्यांना पाहिलं आणि त्या दोघांनी त्याचं सर्व काही हिसकावून घेतलं. ठीक आहे. आणि तो त्या ठिकाणी पार्थिव लिंगाची पूजा करत होता. तर पूजा तर करू दे, पण त्या सुप्रिय नावाच्या वैश्याला या दोघांनी मारण्याचा प्रयत्न केला. त्यांना मारणार तेवढा त्या लिंगातून भगवान भोलेनाथ प्रकट झाले. बोलिये भोलेनाथ भगवान की. मस्त परमात्मा प्रकट झाला. आणि त्यावेळेस भगवंताने त्या दारुक आणि दारुका या दोघांनाही मारलंय. आणि त्या ठिकाणी भगवंत ज्योतिर्लिंगाच्या रूपाने त्या ठिकाणी भगवंत काय झालेले आहे, स्थिर झालेले आहे. त्याच वनामध्ये भगवंत नागेश्वर, नाग ईश्वर, नागेश्वर रूप से भगवान वहाँ पे विराजमान है. अशा प्रकारे भगवंताची या ठिकाणी नागेश्वर भगवंताची कथा आहे. म्हणजे नागेश्वर भगवान त्या ठिकाणी का प्रकट झाले की तो सुप्री नावाचा जो वैश्य आहे तो भगवंताचा एकनिष्ठ भक्त आहे आणि भगवंताची उपासना करत आहे. वरून संकट आलं तरी तो घाबरला नाही, त्यानं त्याची पूजा सोडली नाही. म्हणून जीवनामध्ये कितीही वरून जरी संकट आले तर संकट येणारच. आपण जर नौकेमध्ये समुद्रामध्ये आहोत तर समुद्रामध्ये लाटा उठणारच आहेत, याच्यात काही संशय नाही. आता समुद्रामध्ये जर आपल्याला स्नान करायचं झालं तर एका माणूस समुद्रामध्ये स्नान करण्याकरता गेला, कपडे काढून बसला त्या समुद्रात, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत बसले. का हो? कसे का? स्नान करण्याकरता. पण करा ना स्नान. बोले आपण स्नान, आपल्याला लाटांची भीती वाटते, लाटा शांत झाल्या म्हणजे आपण स्नान करू. काय म्हटलं त्यानं? समुद्रातल्या लाटा शांत झाल्या म्हणजे आपण स्नान करू. आता समुद्राच्या लाटा केव्हा शांत होतील का? समुद्र म्हणतातच त्याला ज्याच्यात लाटा असतात, आहे ना. समुद्र त्याला म्हणतात ज्याच्यामध्ये लाटा असतात. हा संसार त्याला लोक म्हणतात आता चांगली परिस्थिती झाली म्हणजे आपण भजन करू. पहिल्या माता लोक यायच्या एकट्या अशा तर कुरकुर चालत यायच्या. आता स्वामीजी मुलाचं लग्न झालं म्हणजे आपण मोकळं झालं.
म्हणजे आपण मग भजनाला इथे येत जाऊ आहे ना. मुलाचं लग्न झालं, मुलांचे लग्न झाले, मुलाचे लग्न झाले एवढे अटकले की आता यायला वेळच नाही. ऐकलं? अरे ह्या परिस्थित्या चालतच राहणार. परिस्थित्या केव्हा समाप्त होत नाही. म्हणून परिस्थित्या समाप्त होण्याची वाट पाहू नका. नंतर भजन करू, नंतर भजन करू. लग्न झालं की भजन करू, नंतर मुलबाळ झाली की भजन करू, नंतर नातू झाली की भजन करू, नंतर नातवाचं लग्न झालं की भजन करू, नंतर पण तुझं तोंड पाहिलं की भजन करू. बाप रे बाप, हे सर्व काही होत आहे, पण भजन करायला वेळच मिळत नाही. म्हणून सर्व काही आत्ताच सुरू करा. परमार्थ जो आहे ना अभी से शुरू करो. भरोसा भविष्य का भरोसा मत करो. ह्या लाटा तर चालतच राहणार, परिस्थिती तर येतच राहणार. याचंच नाव समुद्र आहे. आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्ही देवाचं भजन करा. मुस्कुरा के गम का जहर जिसको पीना आ गया, यह हकीकत है कि जग में उसको जीना आ गया. मुस्कुरा के गम का जहर जिसको पीना आ गया, यह हकीकत है कि जग में उसको जीना आ गया. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तूप आहे संचिताचे. नंतर करू या शब्दावर केव्हाही विश्वास ठेवू नका. कल क्या करते हो, कल तो काल के हाथ में है. कल करे सो आज करे, आज करे सो अब. कल क्या करते हो, कल तो काल के हाथ में. काय भरोसा, पुन्हा आपण उद्या कथा ऐकणारच. काही सांगता येते का? कोण दिवस येईल कसा, कोण सांगत, कोणाला काय माहिती आहे. अरे 3 गोष्टी आपल्याला माहीत नाही. कुठं मरणार हे माहीत नाही, कशानं मरणार हेही माहीत नाही. कुठं मरणार, कशानं मरणार आणि केव्हा मरणार. मी घाबरत नाही तुम्हाला, पण सावधान जरूर करतो. माणसानं सावधान राहावं. आजच मरणार असं समजून भजन करावं माणसानं. घाबरायचं नाही मृत्यूला. मी पहिले सांग, मृत्यू येतच नाही. मृत्यू नावाची वस्तू नाहीच आहे. कारण मृत्यू नावाची जर वस्तू असती तर आपण पाहिली असती तर स्वतः, पण आपली मृत्यू आपल्याला केव्हा दिसतच नाही. आणि एक वेळ जर का आपण आपली मृत्यू पाहिली तर आपलं मरण होणारच नाही. अशा प्रकारे हे नागेश्वर भगवंताची कथा आहे. म्हणून रात दिन भगवंताचं नामस्मरण का. हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है. हरि ओम में ओम, हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है. हरि ओम में ओम समाया है. हे भोले के जटा में गंगा विराजे, भोले के जटा में हो गंगा विराजे, हो गंगा विराजे, गंगा विराजे हो. गंगा में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है. गंगा में हे भोले के भाल में चंदा विराजे, भोले के भाल में चंदा विराजे, हो चंदा विराजे.
चंदा में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है चंदा हरि ओम में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है हरि बाबा के गले में सर्प विराजे बाबा के गले में हो सर्प विराजे हो सर्प विराजे सर्प विराजे सर्पों में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है सर्पों में भोले के हाथों में डमरू विराजे भोले के हाथों में हो डमरू विराजे हो डमरू विराजे डमरू विराजे हो डमरू डमरू में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है डमरू में भोले के द्वार पे नंद विराजे भोले के द्वार पे नंद विराजे हो नंद विराजे नंद विराजे नंदी में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है नंदी में ओम समाया है मेरा भोला हे भोले के संग में गौरा विराजे गौरा विराजे हो गौरा विराजे गौरा विराजे गौरा में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है गौरा में हरि ओम में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है हरि ओम में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है मेरा भोला बोले श्री महाकालेश्वर भगवान की जय। आज कथा इतनी ही आणि उद्या जे आहे उद्या महाशिवरात्री पर्व आहे आणि आपण दरवर्षी पूजा करत असतो 4 महापूजा संध्याकाळी जी 6 वाजताची महापूजा जनरल असते सर्व आणि पण आता ज्या 4 महापूजा आहेत त्या पूजेचं पण एक महत्त्व असतं कशी पूजा करायची काय पूजा करायची तर यावर्षी आम्ही ठरवलं की ज्यांना पूजेला बसायचं आहे पहिली पूजा जी होणार सिस्टमॅटिक पूजा होणार आणि यजमानांच्या हातून पूजा होणार मग सर्वांनी पाणी जल पाणी चढवायचं त्यानंतर आहे ना ते ब्राह्मण लोक आहोत आम्ही आहोत 4 पूजा त्यांच्याकडून आपण करून घेऊ मग 2-2 4-4 5-5 जोडप्यांनी जरी आपले नाव दिले पूजे करतात तर आपण नावं द्या मग पहिले त्यांची पूजा नाही तर एवढा घोळका होतो त्या ठिकाणी कोण पाणी टाकतं कोणी काय करतं काहीच कळत नाही आहे की नाही अंधळ पूजा बी चांगली होत नाही आहे ना पण देवाला सिस्टमॅटिक पूजा जर आपण केली तर त्या सिस्टमॅटिक फळ पण चांगलं मिळतं आहे ना पहिले आपला इत्तूसा देव होता त्या ठिकाणी आहे ना आश्रमामध्ये छोटीशी मूर्ती होती
आता मोठी मूर्ती झाली, आता तिसरी मूर्ती याच्यापेक्षा मोठी होणार आहे ना. तर सांगायचं तात्पर्य कसं काय, सिस्टमॅटिक, एकदम सिस्टमॅटिक पूजा आहे. मग ज्यांना ज्यांना समजा पूजेला बसायचं आहे त्यांनी रवींद्र महाराज के पास नाम दे दो और पहले ऐसी पूजा हम करेंगे. काही बोलायचं थोडं होय. तर आता आपण आरती करूया. नमः पार्वतीपतये हर हर महादेव. आजचे जे अन्नदाता है गोंगे परिवार, वसंतराव गोंगे और श्री कृष्णा गोंगे यांच्यातर्फे दरवर्षी आजच्या दिवशी त्यांच्याकडून त्यांच्या परिवाराकडून पंगत असते. तर आज ही आरती ते करते. या समोर आरती करण्याकरता